आज नीला सगळी कामं पटकन करून पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होती. प्रत्येक टिकटिक बरोबर हृदयाची धडधड वाढत होती. अरे देवा, 5 वाजले आहेत. निलेश त्याच्या मित्रांसोबत कधी येईल माहीत नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पटकन भांडी घासायला सुरुवात केली. मेहरलाही आत्ताच रजा घ्यायची होती आणि मेहर नसेल तर काम किती वाढेल याचा विचारही निलेश कधी करत नाही. फक्त ऑर्डर देतो. त्याला हे माहीत असूनही की माझे पाठीचे दुखणे आणखीनच वाढेल असे म्हणण्यात त्याने जराही वेळ न घालवता म्हटले, आज संध्याकाळी माझे 4 मित्र माझ्या घरी येत आहेत. आम्ही एकत्र डिनर करू. ती त्याच्याकडे बघतच राहिली. विचार करता करता नीलाचे मन दुःखी झाले. पण निलेशच्या रागाचा मनात विचार येताच तिने हात वेगाने चालू केले. तिने सर्व काम आटपून आणि फ्रेश होऊन स्वतःकडे पाहिले. ती आरशात स्वतःला शोधू लागली, पण पहिल्याची ती नीला तिला दिसत नव्हती. कुठे हरवली ती खोडकर हुशार आणि सुंदर नीला, जिच्या मागे नेहमीच मुलांची लाईन लागायची, फक्त तिची एक झलक पाहण्यासाठी. सगळ्यांना तिच्याशी बोलायची इच्छा होती. तिला कॉलेजमधला एक प्रसंग आठवला, जेव्हा शिक्षक दिनी तिने क्रीम रंगाचा लाल बॉर्डर असलेला हलका जरीची साडी घातली होती. गळ्यात सिंपल नेकलेस. तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या खूप सुंदर दिसू लागल्या होत्या. तिने डोळ्यात थोडी काजळ लावताच तिचे डोळे अधिकच मोहक दिसत होते. हलकी लिपस्टिक लावल्यावर तिने आरशात स्वतःला पाहिले. जणू आरसा म्हणू लागला, फक्त तुलाच हक्क आहे खूप सुंदर दिसण्याचा. आणि तिचे नाजूक पातळ ओठ हसले. तेवढ्यात आईचा आवाज तिच्या कानावर पडला. बाहेर येताच ती तिच्याकडे बघतच राहिली. ती पुढे सरकली आणि तिच्याकडे पाहिले. काळा टिक्का लावून म्हणू लागली, माझी लाडकी लेक एवढी मोठी झाली. असं म्हणत तिच्या डोळ्यात अश्रू तळू लागले. तिला कारण समजलं म्हणून लगेच म्हणाली, मम्मी तू पण ठीक आहे. मला आता उशीर होते, मी निघते. एवढं बोलून ती कॉलेजकडे निघाली. कॉलेजमध्ये पोचताच तिची खास मैत्रीण रितू तिला सँडविच खात असताना दिसली. तिला पाहताच तिच्या हातातून ती पडली आणि तिचे तोंड उघडेच राहिले. आज किती लोक जखमी होतील कुणास ठाऊक. रितू हे बोलताच तिला लाजल्यासारखे वाटू लागले. विचार करता करता अचानक ती वर्तमानात आली. तिला पांढरे केस दिसले, डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहराही थकलेला आणि नीरस दिसत होता. या डोळ्यात हजारो आनंद आहेत. हे ज्या डोळ्यांबद्दल तिने नेहमी ऐकलं होतं ते डोळे पूर्णपणे निस्तेज आणि नीरस झाले होते. पण का? याला ती स्वतः जबाबदार नव्हती का? तिला तो दिवस आठवला जेव्हा निलेशने तिला पहिल्यांदा पाहिले आणि डोळे मिचकायला विसरला. अवाक होऊनही त्याचे डोळे बरेच काही सांगत होते. मग लगेच आमची एंगेजमेंट झाली आणि लग्न झालं. लग्नाच्या दिवशी रात्री निलेशने तिच्या कौतुकाचा इतक्या कविता बोलल्या की ती प्रभावित झाली. इतका चांगला नवरा आणि प्रियकर मिळाल्याची ती जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे असे तिला वाटले. त्यानंतर तिने स्वतःची वचन दिले होते की निलेशच्या प्रत्येक परिस्थितीत नेहमी त्याला आनंदित ठेवेल. तेच चुकले. हळूहळू ती फक्त कामापुरतीच मर्यादित राहिली, कारण निलेशच्या घरी सतत लोकांची ये जा असायची. त्यामुळे सगळ्यांसाठी हजर राहणे, जेवण बनवणे, त्यांना चांगले खाऊ घालणे, घर सांभाळणं इत्यादी गोष्टींमध्ये ती इतकी बिझी झाली होती की ती स्वतःकडे लक्ष द्यायला विसरली. निलेश जेव्हा जेव्हा तिच्या डोळ्यात पाहायचा तेव्हा त्याला आनंदाऐवजी थकवा दिसायचा. बोलायचं म्हटलं तर नीलाला वेळच नव्हता. त्याने तिला कुठेतरी फिरायला जायला विचारले तर आपण उद्या जाऊ असे म्हणत ती नकार द्यायची. हळूहळू निलेश तिच्याबद्दल उदासीन झाला. त्याची प्रेमाची जागा चिडचिडपणाने घेतली होती. आता तो नीलाला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरून चिडचिड करू लागला. कित्येक दिवस तर निलेश तिच्याशी अजिबात बोलत नव्हता. त्याच्यासाठी जणू ती अस्तित्वातच नव्हती. पण आज नीलाला आपण कुठे चुकलं याचा विचार करत होती. ती हे सर्व फक्त निलेशच्या आनंदासाठी करत होती याचा विचार करून ती आतून तुटून गेली. बरं, आज तिला स्वतःलाच कळलं होतं की फक्त कामच सर्वस्व नाही. म्हणून आज पुन्हा तिने स्वतःला वचन दिलं. खूप दिवसांनी तिने निलेशच्या आवडीची साडी नेसली. त्याला खूप आवडलेला परफ्यूम तिने वापरला. डोळ्यात काजळ, ओठांवर हलकी लिपस्टिक लावून केसांना नवा लुक दिला. ती तयार झाली तितक्या दारावर टकटक झाली. आधीप्रमाणेच तिच्या हृदयाचे ठोके वाढले. चेहऱ्यावर हसू आणून तिने दार उघडताच निलेश तर अवाक होऊन बघतच राहिला. मग त्याच्या मित्रांनी टोमणा मारला, यार लैला मजनू, आम्हाला पण आत येऊ द्याल का?
हे ऐकून नीलाला लाज वाटली. ती संध्याकाळ नीलासाठी संस्मरणीय ठरली, कारण निलेशच्या मित्रांमध्ये तिची मैत्रीण ऋतू होती, जी आश्चर्याने आणि आनंदाने समोर आली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली, अरे हिरोईन, तू इथे? काय बात आहे? निलेश, आता मला समजलं तुझ्या आमच्याबद्दलच्या उदासीनतेचे रहस्य. ज्याच्याकडे एवढं सुंदर चंद्र आहे तो ताऱ्यांकडे का पाहिल? निलेश काहीच बोलू शकला नाही. ऋतू पुढे म्हणाली, ही आमच्या कॉलेजची ब्युटी क्वीन होती. हा हिरा तुला मिळाला म्हणून तू खूप नशीबवान आहेस. जेव्हा हिचं लग्न झालं तेव्हा किती हृदय तुटली होती माहीत आहे का? नीला, माफ कर, मी तुझ्या लग्नात आले नाही, म्हणूनच मी निलेशला ओळखू शकले नाही. निलेश एखाद्या गुन्हेगारासारखा नीलाकडे बघत उभा होता. आज नीला खूप सुंदर दिसत होती आणि मग त्याच्या डोळ्यात तेच प्रेम तरळलं. नीलालाही नववधूप्रमाणे लाजल्यासारखं वाटत होतं. जेवण झाल्यावर सगळे चहा पित होते. फक्त निलेशने कॉफी घ्यायचा. ऋतूने चुकून तो कप उचलला, पण कॉफीचा वास येताच तिने निलेशकडे खोलवर नजर टाकली आणि म्हणाली, थँक गॉड मी कॉफी खराब केली नाही. नीला म्हणाली, काय झालं? ऋतू म्हणाली, काही नाही, आणि हसून आपल्या डोळ्यातला ओलावा लपवला. सर्वात खोल शब्द जो प्रत्येकाला समजू शकत नाही तो हा आहे, तर काहीच नाही.